पोलीस उपायुक्त शिवाजी पवार सर आहेत. सर, एकंदरीत जर आपण पाहिलं तर शशांक हगवणे असेल किंवा लता हगवणे असतील, JCB गैरव्यवहार प्रकरणी आता आणखी एकाला ताब्यात घेतले. काय आज जो अटक केलेला आरोपी आहे प्रणय साठे, हा शशांक हगवणे यांचा परिचित आहे. ज्या दिवशी JCB येळवंडे जे आहेत ते तक्रारदार त्यांच्याकडनं जप्त करून ते 3 रिकव्हरी एजंट आहेत यापूर्वी अटक केलेले, त्यांनी शशांक हगवणे यांच्या ताब्यात दिला होता. तर याच्यामधली महत्त्वाची जी कडी आहे, जो मीडिएशन ज्यांनी केलं होतं हा प्रणय साठे यांनी केलं आहे. तोही देखील एक रिकव्हरी एजंट आहे. तर त्याने 30,000 रुपये या गणेश पोतले म्हणून जो यापूर्वीचा आरोपी आहे त्याला पाठवले होते आणि मग त्याच्यातून हा जो JCB आहे तो येळवंडे यांना न देता त्यांनी शशांक हगवणे यांच्या ताब्यात दिला. ज्यावेळेस ह्या गणेश पोतलेला जे पैसे मिळाले होते किंवा गणेश पोतलेला पैसे देण्यात आले होते, त्यावेळेस शशांक आणि गणेश याचा कसा संबंध? गणेश पोतले आणि शशांक यांचा डायरेक्ट परिचय नाही आहे. जे प्रणय साठे आहेत तो याच्यामध्ये मीडिएटर आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी मीडिएशन करून ते पैसे शशांक हगवणे यांचे ड्रायव्हर त्यांच्याकडनं घेतले आणि त्यांच्या अकाउंटवरनं गणेश पोतले याला ट्रान्सफर केले. शशांक हगवणेच्या ड्रायव्हरच्या अकाउंटवरनं खरं तर हे पेमेंट खरं तर पुढं आलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढील तपास कशा पद्धतीने, काय याच्यामध्ये अजून कोण असण्याची शक्यता आहे का? आणि आता तपासादरम्यान ज्या काही बाबी निष्पन्न झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आता पुरावे गोळा करण्याचं कामकाज सुरू आहे. येळवंडेंना 11,60,000 रुपये जी मिळण्याची आवश्यकता आहे किंवा त्यांची जी फसवणूक झालेली, या प्रकरणामध्ये आता पुढील तपास कसा असणार आहे? आता त्या संदर्भात जो JCB जप्त केलेला आहे तर ती सोडवून घेण्याची जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती येळवंडे जे तक्रारदार आहेत यांना ती पूर्ण करून न्यायालयामध्ये अर्ज करणं अपेक्षित आहे. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.